आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी जवळपास 2000 वर्ष जुनी आहे, पण तिचं महत्त्व आजही तितकंच खरं आहे. ही गोष्ट आहे आपल्या महत्त्वाकांक्षांची आणि पुरे झालं हे म्हणण्याचा धैर्याची. जरा विचार करा. समजा तुम्हाला एक मोठी संधी मिळाली आहे, यश तुमच्या पायाशी आहे, पण कुठे थांबायचं हे ठरवणं किती अवघड असू शकतं नाही का? हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. कल्पना करा, एका रखरखीत वाळवंटातून जाणारा एक व्यापारी मार्ग, मैलोनमैल फक्त वाळूच वाळू. आणि याच मार्गावर आहे एक पडकी जुनी विहीर. वरून पाहिलं तर अगदी सुकलेली दिसते, पण तिच्या आत एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हीच विहीर अनेक वर्षांच्या फरकाने 2 वेगवेगळ्या व्यापारी गटांना सापडली. संधी एकच, पण त्याचे परिणाम अगदी टोकाचे वेगळे. आणि याच फरकातून आपल्याला एक मोठा धडा शिकायला मिळतो. तर मग या दोन्ही गटांमध्ये नेमका काय फरक होता आणि त्यांनी त्या एकाच संधीला कसा प्रतिसाद दिला, चला पाहूया. एका बाजूला आहेत समाधानी व्यापारी जे संयम आणि शहाणपण दाखवतात, आणि दुसऱ्या बाजूला आहेत असंतोषी व्यापारी ज्यांची हाव काही केल्या संपत नाही. त्यांच्यातला हाच फरक या कथेचा मूळ गाभा आहे. चला सगळ्यात आधी पाहूया त्या पहिल्या गटाची गोष्ट, ज्यांनी संयमातून यश मिळवलं. सावथीचे हे व्यापारी प्रवासाने थकलेले, तहानलेले त्या विहिरीवर आले. त्यांनी पाणी शोधायला सुरुवात केली आणि त्यांना जे सापडलं ते पाहून त्यांचे डोळेच दिपले. तिथे होता मौल्यवान खनिजांचा खजिना. त्यांनी शहाणपणाने श्रीमंत होण्यापुरता खजिना घेतला आणि समाधानाने सुरक्षितपणे घराच्या वाटेला लागले. म्हणजे बघा, एक गोष्ट इथं अगदी स्पष्ट होते. त्यांच्या समाधानी वृत्तीमुळे त्यांना फक्त संपत्तीच नाही मिळाली, तर त्यासोबत मनःशांती आणि सुरक्षितताही मिळाली. त्यांना कळालं होतं की कुठे थांबायचंय. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आता वळूया त्या दुसऱ्या कथेकडे, जी आपल्याला एका वेगळ्याच आणि खरं तर धोकादायक मार्गावर घेऊन जाते. अनेक वर्षांनंतर व्यापाऱ्यांचा एक दुसरा गट त्याच विहिरीवर पोहोचला, आणि या गटाचं नेतृत्व करत होते बोधिसत्व, म्हणजेच गौतम बुद्धांचा एक पूर्वजन्मातील अवतार, जे त्यांच्या अफाट शहाणपणासाठी ओळखले जायचे. त्यांनाही खजिना सापडला, पण इथून गोष्ट एक गडद वळण घेते. आधी कथील, मग लोखंड, तांबे, चांदी, सोनं आणि शेवटी तर मौल्यवान रत्न. जसजसा खजिना वाढत गेला तसतशी त्यांची हावही वाढत गेली. एवढं सगळं मिळूनही त्यांच्या मनात समाधान नव्हतं. त्यांना वाटत होतं की नाही, या विहिरीत अजून काहीतरी अद्भुत, याहूनही मोठा दडलेला आहे आणि ते आपल्याला मिळवायचंच आहे. हे पाहून बोधिसत्वांनी त्यांना कळकळीने सावध केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मित्रांनो, लोभ विनाशाकडे नेतो. जे मिळालं आहे त्यात समाधान माना आणि आता थांबा. हा एक निर्णायक क्षण होता, जिथे निवड करायची होती, समाधान की विनाश. पण लोभाने आंधळ्या झालेल्या त्या व्यापाऱ्यांनी बोधिसत्वांच्या शहाणपणाकडे साफ दुर्लक्ष केलं. ते आणखी जोमाने, आणखी वेडेपणाने खोदकाम करतच राहिले. आणि हीच त्यांची सर्वात मोठी आणि शेवटची चूक ठरली. त्या विहिरीचा एक अदृश्य संरक्षक होता, एक विशाल सर्पराजा. सततच्या खोदकामाने तो इतका संतापला की त्याने आपल्या विषारी फुतकाराने त्या सर्व लोभी व्यापाऱ्यांना जाळून टाकलं. बोधिसत्वांना सोडून तिथे कोणीही वाचलं नाही. त्यांच्या लोभाची हीच भयानक किंमत त्यांना चुकवावी लागली. तर या 2 कथा, संधी एकच पण शेवट पूर्णपणे वेगळा. मग यातून आपण काय शिकायचं? बुद्धांनी या कथेचं सार काही सुंदर ओव्यांमध्ये सांगितलं आहे. पहिली ओवी आपल्याला त्या व्यापाऱ्यांच्या दुर्दैवी अंताची आठवण करून देते, जो त्यांच्या असमाधानी वृत्तीमुळे झाला. आणि या ओवीत या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि आजही तंतोतंत लागू होणारा संदेश आहे. प्रयत्न करा, कष्ट करा, पण अतिरेक टाळा, कारण अतिलोभ हेच पापाचं मूळ आहे. हा फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? समाधानी व्यापाऱ्यांनी गरजेपुरतं खोदलं, त्यांची मानसिकता समाधानाची होती आणि परिणाम, ते श्रीमंत होऊन सुरक्षित परतले. याउलट असंतोषी व्यापाऱ्यांनी इशारे देऊनही खोदकाम सुरू ठेवलं, त्यांची मानसिकता लोभी होती आणि त्यांचा विनाश झाला. आणि ही शेवटची ओवी या कथेचा विरोधाभास किती सुंदरपणे मांडते पहा. ज्या खोदकामाने त्यांना संपत्ती दिली, त्याच अतिखोदकामाने ती संपत्ती आणि त्यांचं आयुष्य दोन्ही हिरावून घेतलं. ही प्राचीन कथा आज आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. आपल्या आयुष्यात, मग ते करिअर असो, पैसा असो किंवा नाती असोत, हे अतिखोदकाम म्हणजे नेमकं काय? सतत जास्त अपेक्षा करणं, यशाच्या मागे धावताना स्वतःला हरवून बसणं,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी थांबायचं हे आपल्याला कळतं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?